समान सेवकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोच एक हरिरंगीणाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे विषयी विरक्त जया नाही अपपर विषयी विरक्त जया नाही अपपर संतुष्ट सर्वदा व्यापक निर्धार धन्य जगी तोच एक हरिरंगीणाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे जाणीव शाणीव ओझे सांडोनिया दुरी आपण वस्ती करवर्त तसे संसारी धन्य जगी तोच एक हरिरंगीणाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे कीर्तन धन्य जगी तोच एक हरिरंगीणाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे पांडुरंगा कही पाया शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू वटा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम
तयाणवादी क्रोध काम सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोच एक हरी रंगिनाची राम कृष्ण वासुदेव सदा स्मरिवाची. एकनाथ महाराज असणार वासुदेव पर असणारा अभंग वासुदेव प्रकरणातील रोजच्या काकड्याच्या भजनामध्ये गायला जातो. कोण्या भजनात? काकडा. म्हणून फार गोड अभंग घेतात. कशातले? काहीच करू नये माणसाने काकड्याचं भजन ऐका. बस सगळं आलं कशात? हत्ती के पाव में सबके पाव. इतकं गोड भजन सकाळी सकाळी अंतकरण प्रसन्न असत. आणि ते भजन फार मधुर भजन आहे. कारण की मृदंग काळी एक मध्ये लावलेला असतो आणि असं आलडण तिथं नसतं. शांत रस असतो. म्हणून आपला बी रस कसा व्हावा? शांत गोड लागाव कानाला. आपलं भजन कशाला गोड लागाव? कानाला. सगळ्याच्याच पुन्हा गोड शांत रस. वाजणाराने बी शांत वाजायचं आणि गाणाराने बी शांत मधुर. तुम्ही मोठ्याने म्हणले म्हणजे देवाला कळत. अशातला काही प्रकार नाही. अशातला काही प्रकार नाही. काहीच नाही. तुम्ही किती जरी मनात जरी भजन केलं तर ते देवाला कळत. या वाणीला नाही केलं आणि कशाने केलं? म्हणा केलं तुम्ही देवाचं भजन. पूजा ते अबोले चित्ताच्या प्रकारे भाव विश्वंभर व्हाली. कोणाला तिचा गंध लागू नाही. पण काय व्हाली? पूजा ते अबोल चित्ताचे प्रकारे. कारण की चित्तात पाहिजे सगळं. हे कुठं पाहिजे परमार्थ? कुठं उतराव? चित्तात उतराव. चित्ती तुझे ध्यान डोळा रूपाचे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे. म्हणून ध्यानात घ्या. जीवनमुक्त पुरुषाचं चिंतन ह्या महाराजात व्यास कशात सांगायले? वासुदेव प्रकरणामध्ये जीवनमुक्त कसा असतो? काय अवस्था असते जीवनमुक्ताची? का असतं जीवनमुक्त? कोणाला म्हणावं जीवनमुक्त? आणि ज्याला जीवनमुक्तीची दशा प्राप्त झाली, जीवनमुक्तीवर जो आरूढ झाला, त्याला जगात सुख बी नाही, जगात दुःख बी नाही. ह्या जगात त्याला काय नाही? सुख बी नाही आणि जगामध्ये सुखासाठी काही मिळवीत नाही आणि दुःखासाठी काही घालवीत नाही. अशी त्याची काय झाली? अवस्था तयार झाली.
जगामध्ये त्याला काही कोणतीच वस्तू त्याला सुखाला कारण होत नाही आणि कोणतीच वस्तू त्याला दुःखाला बी काय होत नाही, कारण होत नाही. आपल्याला मात्र सुखाला बी कारण होतंय आणि दुःखाला बी काय होतं, कारण होतं. आपल्याला लेमठ लागत नाही सुखाला आणि लेमठ बी लागत नाही दुःखाला. काही लेमठच काय नाही दुःखाला कारण नाही, काहीतरी निमित्त लागतं. एखाद्या माणसाला रडायचा नाद असेल त्याला निमित्तच लागत की लगे रडवतो. एखाद्या माणसाला हसायचं काही निमित्त लागत की लगेच सुरू. काही नाही ते वरूनच हसतो, पोटातून नाही. म्हणजे हे जे असणार सुख दुःख जगात आपण जे भोगायलो, जीव भोगायला, कौन भोगायला, कौन सुखी दुःखी व्हायला, कशामुळं सुख आणि कशामुळं दुःख जे समजी नाही तुम्ही. बाहेरून बी सुखी होईल आणि बाहेरूनच तुम्हाला दुःख मिळालं, हे चुकीची गोष्ट, ही धारणा चुकीची. आणि जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी असा निश्चय झालेला असतो, त्याची वृत्ती सम झालेली असते. सुखाने बी भोगत नाही आणि दुःखाने बी डळमळीत होत नाही. किती जरी दुःख झालं संसारातलं तरी त्याची डगमगत नाही, बैखट डळमळत नाही. किती वारा सुटला म्हणजे मेरू पर्वत जागचा हलत नसतो, बाकी काही हलत, पण मेरू पर्वत मात्र हलत नसतो. तस इथं महाराज म्हणतात जीवनमुक्त जो असतो, व्यवहारिक काही जरी झालं तर त्याच्या मनावर त्याचा काहीच काय होत नाही, परिणाम होत नाही. उद्बोधित ज्ञान झालेलं असतं. ज्ञान कोणचं असतं, उद्बोधित. उचंबळे गौरस सांडे बाहेर. म्हणून तुमच्याकडे ज्ञान नाही का, पण उद्बोधित नाही, तुम्हाला कळत नाही. अशातला बी काय नाही प्रकार नाही, कळतच नाही का, असं आहे का तुम्हाला? चट कळत, पण जे कळायचं ते उद्बोधित नाही. जे कळायचं त्याचा बोध नाही, त्याचा उद्बोध झालेला नाही, ते ज्ञान अंतःकरणात उद्बोधित झालं नाही. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणात हे ज्ञान उद्बोधित होईल आणि ते सद्गुरूच्या कृपेने होत असतं. एरवी पहा समाजाकडे सगळेच माणसं पागल येते. कसे ते, हा तुम्हाला वाटत नसल, हे शहाणे वाटते माणसं. कोणते माणसं? हे ज्याने सावडलंय सगळं, ज्याने लय मोठं सावडलं तो शहाणा ठरविला जातो. गावात कोण शहाणा, हे बी कळा ना का तुम्हाला? ह्या समाजाने गावात ठरविलेला कोणता शहाणा, ज्याने जास्त काय केलं, सावडलं. जसा एखादं जखम झालेली त्याच्यात पू झालेला आहे आणि बऱ्याच असणाऱ्या त्याच्यातल्या आळ्या अशा वाळून गेल्या आणि एक आळी अशी इतकी फुगली ती बम झाली. कोण? की बाकी त्याचं सगळं खाल्लं तिने एकटीनच खाल्लं, बाकी त्याचा वाटा. आणि तीच काय झाली मग, ती श्रीमंत आहे का नाही? मग ती श्रीमंत आहे का नाही? इतकी ती फुगली ती, म्हणजे दुसऱ्याच खाऊन काय झालं, पण खाल्लं काय नाही, खाल्लं काय तिनं. तस हे श्रीमंत झाले काय खाऊन, काय सावडलं त्याने. अरे नष्ट होणारी गोष्ट, माईक नित्य पदार्थ, आणि त्याला तुम्ही श्रीमंत म्हणायले. लय मोठा ज्याच्याकडे त्याला काय म्हणायला, तो रडायला. तोच असणारा दुःखी आहे, शोकात पडलेला आहे, मोहात पडलेला आहे, लोभात पडलेला आहे. त्याला आणखीन सावडायचं, 80,000 बायका असून पुन्हा सावडायचं सीतेला. काय कमी होतं रावणाकडं? बायका किती, काय गरज होती सीतेची?
हा तरी पण सावडायचं. काय सावडायचं? अनेक सावडायचं. शेवटी काय झालं? रावणाचं झालं का कोणाचं बी तेच आहे. सावड मेलं. हे असं ऐकित नाही बघा. आता जवळच नाही का ऐकिलं तुम्ही? इथं बंगले, तिथं बंगले, शेलूला बंगले, तिकडं जमीन, याला पैसे, त्याला पैसे, 10 रुपये शेकड्याने, 20 रुपये शेकड्याने. आणि काय राहिलं मग आता? होय, माहित नाही तुम्हाला? आता हे जवळचं उदाहरण आहे का लांबचं आहे? किती सावड आणि चट गमावलं का नाही? चट गेलं का नाही? बाजूला गेले वर काय सावडून? हा त्याच्याच जीवन घातलं सगळं सावडण्यात. परमार्थ गंध नाही. अरे ज्याच्यासाठी आले ते करीनच, आणि जे खोट आहे त्याच्या नाती लागले. म्हणून नद्यात आल्यानंतर अगोदर जीवनमुक्ती प्राप्त करून केवळ देवाचं चिंतन करा, देवाचं भजन करा, आणि जीवन मुक्ती जी आहे ती मुक्ती साविज्यतावरा हेची करा. बापानो बापा हो, महाराज म्हणतात बापा हो काय करा? मुक्ती साविज्यतावरा. वरातीला आपलं करा, तिला तुमची करा ती. कोण? मुक्ती. तुका म्हणे मुक्ती परले मुक्ती नवरी केली. कोण नवरी केली? तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आणि आता उरलेलं जे आयुष्य आहे खेळी मिळी, तुम्ही जे जगायले आयुष्य ते खेळी मिळी थे घोरात. आता सोयाबीनचे भाव वाढले, लागलं तोंड खराब करायला. 42 गेलं, 43 गेलं काय सोयाबीन. आणि आता केवढे काय? हा, आणि असं वरून सांगितलं की 8 पर्यंत जाणार आहे. लागले टोकर खाजायला. चिंतेत हे सगळे माणसं का निर्भय चिंतेत. लक्षात घ्या, जसं जसं माणसाचं आयुष्य कमी होत असत तसं तसं भय वाढत असत. हे सूत्र आहे बरं. जसं जसं समजायचं तुम्हाला लयच भेव वाटायला ना, मरण जवळ आलं तुमचं. हे सूत्र आहे. तुम्ही समजा अगर न समजा. तुम्हाला काय वाटायलं? भीती वाटायली. कशाची बी सावलीची भीती वाटायली तुम्हाला. असे बरेच माणसं लेमटे असले ना ते मधात झोपत. मधात कोण झोपत रे? म्हणजे मला लय भेव वाटत. एक मारोडी होत, झोपलं ते उन्हाळ्याचे दिवस, दरुज्यात झोपलं कपडे घालून काढून सगळं. त्याच्या पोटावर मुंदीर गेला. काय गेला? इतकं दचलं की रस्त्याला जेवून पडत.
लोक म्हणे इतकं भेट असते का? अरे उंदीरच गेला ना, काय गेला? इतकं भेट असते म्हणे, आज उंदीर गेला, उद्या कुठे जातील, ढोरं जातील, बैल जातील, मग पोट रस्ता करून ठेवता का म्हणे? हे का रोड करता का तुम्ही म्हणे? म्हणून द्या ना, द्या. भीती कशाची आहे तुम्हाला? काऊन भीती आहे? कशाची भीती आहे? फक्त मी संपू नये ह्या जगात, मी काय होऊ नये ह्या जगात, हीच भीती आहे ना तुम्हाला? हेच असंच वाटत ना तुम्हाला की या जगातून मी काय होऊ नये, संपू नये? ध्यानात घेत नाही तुम्ही, संपतच नाही. काय नाही, तुम्ही न संपणारे वस्तू आहेत तुम्ही, फक्त ध्यानात नाही तुमच्या. अखंड आहात तुम्ही. तुमचं नसणं कधी, असणं सतत आहे, नसणं कधीच नाही. अखंड अद्वय आहात तुम्ही, आणि हीच जीवन मुक्ती आहे. फक्त तुम्ही स्वीकारित नाही, हे कळून घेत नाही. तुम्हाला वाटतं मी संपणार आहे, मी मरणार आहे, मी नष्ट होणार आहे. अरे हे नाही दादा हो, तुम्ही नष्ट न होणारी वस्तू आहात, न संपणारे आहात तुम्ही. काऊन? ध्यानात घ्या. जे जे उत्पन्न होत असतं ते ते नष्ट होत असतं. उपजेते नाशे ते पुनरपी दिशे भाषे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बघा, बंध कशाला म्हणाव आणि मुक्त कशाला म्हणाव, ह्या दोनच गोष्टी आता आपल्या पुढं जीवनात निगडीत. बाकीचं जाऊ द्या, ते खोटे आहे ते सगळं. कशाला म्हणाव बंध आणि कशाला म्हणाव मुक्त. मुक्त कासया म्हणावे, कशाला म्हणाव मुक्त? बंध. आता सांगा, तुम्ही मुक्त आहेत का? अजिबात नाही. बंद आहे तुमच्या माग, बांधलेले आहेत तुम्ही. मुक्त होता परी बडे झाला बद्ध घेऊन या छंद. नाद लागलाय तुम्हाला माझ 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 माझ, याचा काय लागला? आणि जर विचार केला तर तुमचं काहीच नाही. अरे जिथं देह तुमचा नाही तर देह संबंधी पसारा कुठे घेऊन बसले? देह तुमचा का देह तुम्ही? देह तुमचा बी नाही, देह तुम्हीही नाही, आणि देह संबंधी पसारा. हा, काही खरं नाही. जसं जेवारी काढून आणले कंस तर पाखर हाणायला जायची गरज नाही, ते येतच नाही त्या रानात, कोण्या रानात. पौरकाले ते हा, जवारी होती, कंस होते, गोळेची गोळे येऊन बसत कशामध्ये? जवारी. आणि कंस काढून आणल्यावर, जवारी घरी आणल्यावर, म्हणून ध्यानात घ्या. तसे हे लोक, तुमची जवारी याच्यातून गेली, तुमचे प्राण याच्यातून गेले, हे सगळे पाखरं उडून जाते. एक नाही राहत जवळ. काय नाही राहत? हा, ते नसरुद्दीन मेलं आणि त्याचं ते बाण थडक. कोणाचं? ते बरं आहे आपल्या गावात नाही म्हणून सांगावं लागलं. आणि मग त्याची पत्नी ते सारीलं गिरीलं, उदबत्ती लावली, त्याची पत्नी त्याला वारा घालू लागली. कशाला? रस्त्याने लोक चालली, म्हणजे काय पतिव्रता बाई, याला म्हणाव पतिव्रता, कशाला वारा घालायली? पण ते म्हणे आता जाऊनच तिचं दर्शन घ्यावं, विचारावं तिला, तुझ्यासारखी पतिव्रता जगात पाहिली नाही. आली ते मातोश्री, खरंच हे कोण येत? म्हणले माझे पती येत. काय झालं? म्हणले कालच मेले नसरुद्दीन. अशी पतिव्रता पाहिलीच नाही म्हणले.
काय तुम्ही हवा घालायले विचारायला तयार नाहीत बाया. ते म्हणे हे आमच्यात असं आहे कुराणामध्ये, इथं चुकल्याशिवाय मला दुसरं करता येत नाही. हे जेव्हा चुकल हा तेव्हा मला काय करता येतं, आणि हे केव्हा चुकल म्हणून वारा घालायला. वारा कशामुळे घालायले मी हा म्हणून ज्ञानात घ्या दादा हो. हे जगाच्या म्हणून हे जग अरे कोणीच कोणाचं नाही, उग माया आहे ती. कोणाचा कोणाशी काही ना संबंध, काही संबंध नाही. उग तुम्ही याला तर म्हणा अहम ममेची बंध हो, मी आणि माझं हेच बंध आहे. पंचीकरणात सांगितलं ते मी आणि माझे अहम ममेची बंधो, मी आणि माझे. मी काय, मी कोण आहे, हे मी आहे आणि या संबंधी माझे आहे. हे दोन्ही गोष्टी चुकलेल्या आहेत. पण तुम्हाला खऱ्या वाटत आहे. किती सांगा तुम्हाला, तुम्ही काही सोडायला तयार नाही. किती सांगो तरी वाजतसे बोंब कोणी नाही कथली काणी. हरी हरी न म्हणतात या थोर झाली हाणी. उठा उठा पाठा पाठी भयाले मोठे पंढरी वाचून गोष्टी अहम ममेची बंधो, मी आणि माझं असं समजीन ह्याच बंधाने. आणि मन मुक्त असून बद्ध झाले तुम्ही. कारण कशाने बांधलं तुम्हाला, कशानेच बांधलं नाही, पण बांधून घेतलंय तुम्ही. कशाने बांधलं, कुंभाराच्या घरी गधा असतो, हाकून आणतो सोसांजाला, खुटा रावलेला असतो, त्याच्या हाता का पायाला एक धरत आणि खुट्याला एक हाताने धरत सोडून देत. ते गध दिवस रात्रभर 3 पाय उचलीत, ज्या पायाला धरलंय ते पाय उचलीतच नाही. त्याला काय वाटतं, गाठ्याची गोष्ट, कोणाची गोष्ट ही, हा ते उचलीतच नाही पाय. त्यांनी संशय केलेला असतो मला बांधलंय. कशाने बांधलं का त्याला, त्या कशाने बांधले का, बांधून नाही घेतलं का, तसं तुम्हाला कशाने बांधले, कशानेच नाही बांधलं. पण तुम्ही तुमचा बंध तयार केलेला आहे. काय केलेला आहे, हा कोश किटक्यावाने. त्यांनी त्याच असणार घर तयार केलं आणि त्याला भीती वाटती म्हणून इतकं पक्क केली की आता मला कोणीच मारणार नाही, आता मला कोणीच मारणार नाही. काय लाभ आहे कोणाचा आहे आता, हवा याला पण काय थोडी जागत नाही, जागत नाही थोडी ना. आत्ताच असणारे मिल कोण, कोस्किटूक. तसे तुम्ही तुमचा बंध तयार केला इतका की त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडताच येईन, काय करता येईन. असंच कीर्तन झाले, सप्ताह झाला, काल्याचं कीर्तन झालं आणि जंगलातून रस्ता होता, ते वारकरी जाऊ लागले. त्याच्यात महाराज बी होते पाटकेवाली आणि 4-5 कीर्तन असणारे गायक बी होते, वादक गायक सगळंच मस्त म्हणू लागले. काय रात्री चाल म्हणली, काय भिंपलास गायला बापा. आणि ते ऐकू लागलं, आत पडलं होतं. 2-3 दिवस झालं इळीत पडलं होतं, ते पारंबीला धरून राहिलं होतं ते. आणि मग आतून हाका मारू लागले, ओ मला काढा, हो महाराज, ओ गायक, ओ मृदंगाचार्य, मला काय करा, वर काढा. म्हणजे या आरंगात कोण आडायला रे. एक जणाने टुकून पाहिलं तर ते पाळलेला पारंबीला धरून लोंब काढायला.
ते म्हणतात अरे मला काढ, अरे दादा 3 दिवस झालं उपाशीचे, हे पोटात काही नाही, वारकरी तुम्ही मला काढा. ते म्हणजे आम्ही काढतो. असं बाळ माझ्यासारखंच होतं ताजं बो. आणि मग एक जणांनी महाराजांनी पटका सोडा, म्हणजे काय नाही तू धर पटक्याला, आम्ही सहज काढतो तुला. सोडा पटका, त्यांनी धरलं पटक्याला एका हाताने, आणि नळीला धरलं, त्या पारंबीला धरलं एका हाताने. ते 4-5 वाढायले, पण ते वरी आला. घंटा झाला, घामात झोकी झाली, म्हणजे दिसायला तर वाळलं हे, ओढलं का म्हणे. ते माऊलीने डुकून पाहिलं. पाहिल्यानंतर माऊलीच्या लक्षात आलं, म्हणे महाराज हे कसं निघ, म्हणजे झालं काय, ती पारंबी पक्की धरली ना त्यांनी, सोडायला तयार नाही. मग वरून महाराज म्हणते आहोत, अरे ती सोड ना, ती काय म्हणे गध आहेत का काय, तुम्हाला कीर्तनच करा, तुम्हाला अक्कल आहे का नाही. ते म्हणे काय झालं, झालं काय, म्हणे 3 दिवस झालं तिला धरून तर वाचलो मी. नाही कळत का नाही तुम्हाला, 3 दिवस झालो कशाला धरून वाचलो, आणि आता तिला सोड्या मी मरणार का नाही, सांगा बरं, मरणार का नाही. ते वर निघाल का मरणार. आणि तसं तुम्ही जेव्हापासून जन्मले तेव्हा धरलंय ना यायला, आणि संत म्हणते सोडून द्या. रे वा, सोडून द्या, यायला काय म्हणायला, यायला काय म्हणायला, सोडून द्या. सोपं वाटत तुम्हाला, सोडून द्या, काय सोडून द्या. म्हणून ध्यानात घ्या, लक्षात घ्या, जोपर्यंत याची तुम्हाला काळजी वाटते, चिंता वाटते, घोर वाटतो, भय वाटत, लोभ वाटतो, अहंकार धरलेला आहे, किती संत जरी आले तुम्ही पारिंबा सोडायला तयार नाही. खांटीची डहाळी सोडायला जर तुम्ही जोपर्यंत सोडित नाही तोपर्यंत कसं तुम्हाला मोकळं करता येईल. म्हणून ज्या दिवशी तुम्ही याला सोडताल, न म्हणा देह माझा ऐसा असा, देह माझा नाही, खरंच तुमचा नाही. तुम्ही तुमचा समजिला का तुमचा ना, तुमचा आहे. इमानदारीने सांगा बरं, देह तुमचा आहे का, तुमचा आहे तर मग काऊन म्हातारा होऊ द्याला, काऊन पांढरा होऊ द्याला, काऊन त्याला रोग होऊ द्याले. तुमचा आहे का देह, त्याच्या हिशोबाने चालायला तर तुमच्या हिशोबाने चालायला. तुम्हाला काय वाटतं म्हातारा होऊ नाही, काय वाटतं बरं तुम्हाला, पांढरे केस वाटत का नाही. मग तुमच्या हिशोबाने चाललं हे, त्याच्या हिशोबाने, त्याच्या हिशोबाने, कोणाच्या, त्याच्या हिशोबाने चालला तो प्रवाहात पडलेला आहे. जसा वाहता तसा वाहणार. तुम्ही समजिण्यावरती होतच नाही. ध्यानात घ्या या गोष्टी, ते होणार म्हणजे होणार. म्हणून न म्हणा देह माझा असा, माझा नाही, मी बी नाही, खरा बी नाही. बघा समजी जाता काही गोष्टी ह्या. माझा बी नाही, काऊन नाही माझा, ते पंचमहाभूताचा आहे, तो मातीचा आहे. कोण, देह केवळ माती आहे, केवळ पंचमहाभूताचं कार्य आहे.
म्हणून तुमचा नाही. कशाचा नाही? तुमचा नाही. आणि तुम्ही बी देह नाही, तुम्ही चैतन्य आहात, देह जड आहे. म्हणून देह तुम्ही बी नाही, तुमचा नाही, तुम्ही नाही, तो खरा बी नाही. कालचा आज नाही, उद्या आजचा उद्या नाही. जे सतत बदलत असतं ते खरं नसतं. जे सतत बदलत, सकाळी एक बोलतो, दुपारी एक बोलतो, संध्याकाळी एक बोलतो, अच्छा काय खरं आहे रे? बदल्या माणूस येतो. सकाळी एक बोलतो, दुपारा एक बोलतो, संध्याकाळी त्याचं काय नाही. आणि हे देत मग किती किती बदलायला आहे, किती बदलायला. कालचा आज आहे का? आजचा उद्या आहे का? अरे क्षणाला त्याच्यात काय व्हायला बदल. क्षणात पलटणारी बुद्धी विज्ञान येते, बदलणारी येते, सारखी नाही ती. आणि तिचा जर संग केला तर बाधक. बदलणाऱ्या वस्तूवर तुम्ही असणार धरलं तर त्याच्या संबंधामुळं, त्याचं तादात्म्यामुळं, त्याचं ममत्व केल्यामुळं तुम्हाला वाटतं मी बदलायलो. लहानपणी पाण्यात पोहायचो आम्ही. दगड असायचा, दगडावर उभं राहिलं, सारखं पाण्यावर पाहिलं की असं वाटायचं दगड पळायला. पाहिलं असेल तर कधी तुम्ही काय पळायला असं वाटत का नाही? बरं असं वाटत का नाही? दगडावर उभे आणि सारखं कशाकडे पाहिलं? पाण्याकडं. ते पाणी असणार हलत आणि याला वाटतं काय पळायला. किती पळाला बरं दगड? दगड पण वाटत काय? तसे तुम्ही जागीच हे पळायला देह बदलायला, तुम्ही त्याच्याकडेच लक्ष आहे ना तुमचं. कशाकडे लक्ष आहे तुमचं? कसा दिसतो मी आरशात पाहून? सगळी नजर कशावर आहे तुमची? देहावर नुसती नजर आहे का? मीच वाटतो, मीच वाटतो. आरशात पाहता तर मीच म्हणून देहाला. कपडे घालता त्याला मीच म्हणून, त्याला सजिता मीच म्हणून. कशाला? काय घालून? देहाला कपडे घातले का मीला. स्नान घातलं सकाळी साबण लावून, मी आज आंघोळ केली. बघा तुमची मी जर पुढच्या जन्मात नाही शेळी झाली तर मला विचारा तुम्ही. मी म्याव म्याव म्याव. इथं काय चालू आहे? म्हणून त्यालाच बंध म्हणाव. याची आसक्ती ममत्व. म्हणून अहम ममेती बंधो नहम ममेती मुक्तता. हे माझं नाही आणि हे मी बी नाही. हे माझं बी नाही आणि खरंच तुमचं नाही. हे तुम्ही समजिले का तुमचं आहे? मूर्खपणा आहे तो. तुमचं नाही. इथं काहीच नाही तुमचं. तुम्ही देवाचे आहात आणि हे सगळं मायेचं आहे. कार्य मायेचं कल्पित आहे, खोटं आहे. म्हणून नहम ममेती बंधो. हे माझं नाही, हे मीच नाही, पण माझं बी नाही. म्हणून याला मुक्त म्हणावं. मुक्त कासया म्हणारी बंधनाची नाही ठावी. आता तो मोकळा झाला, मुक्त झाला. आणि जो मुक्त झाला महाराज त्याचं चिंतन सांगायला आज. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. समान बुद्धी सम झाली
विषमपणा नाही राहिला बुद्धीचा, समबुद्धी घेता समान श्री हरे समबुद्धी घेता. बुद्धी कशी झाली? स्वरूपावर बुद्धी गेली की सम झाली, आणि स्वरूपाला सोडून दिलं की ती विषम झाली. लक्षात घ्या, स्वरूपावर बुद्धी गेली की काय झाली ती? कारण की स्वरूप एक आहे, अद्वय आहे, नित्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, व्यापक आहे. आणि बुद्धी कुठे गेली? स्वरूपावर गेली. बुद्धीचा खरं वैभव, खरं महत्व, तुमच्या बुद्धीचं खरं महत्व, खरा मोठेपणा, खरं तिचं सौभाग्य लेणं, पातिव्रत्येचं लेणं, तिनं परमात्म्याचं होऊन राहा तुमच्या बुद्धीनं. कोणाच्या? पण मग संसार जमा करण्यात नाही, बुद्धीचं वैभव पैसा कमविण्यात नाही, पैशाने आणणाऱ्या वस्तूची घरापर्यंत आणण्यात नाही. बुद्धीचं खरं वैभव देवाचं होऊन राहणं, देव कळून घेणं तुमच्या बुद्धीचं काय खरं वैभव आहे. व्यवहारामध्ये त्या स्त्रीचं वैभव असतं कुंकू. तिचं काय वैभव असतं? कुंकू. दागिने वैभव नसतं, अलंकार वैभव नसते, सुंदर कपडे वैभव नसते. तिचं वैभव काय असतं? हा वै बापाचं कपाळ असतं, कुंकू पतीचं असतं. कळलं का व्यवहार? कपाळ कोणाचं? बापाचं. कुंकू कोणाचं? हा पतीचं. तशी पंचमहाभूताचं कार्य हे बुद्धी. पण तिनं कुंकू कोणाचं लावलं? पती. पती कोण आहे? परमात्मा आहे. ती पतीकडे गेली, पती रूप झाली, पतीच्या शेजारी, आणि जर संसार करू लागले तर दुर्बुद्धी आहे तुमची. ती कशी बुद्धी? दुर्बुद्धी ते म्हणा ती बुद्धी. महाराज म्हणता बुद्धी बोधी सोके. सोकली ती. व्यवहारात फार वाईट शब्द आहे. बुद्धी काय झाली? सोकली. कशाला सोकली? बुद्धी रूपी स्त्रीच्या घरी पाहुणे आले, त्याची व्यवस्था करू नये का? त्याच्या संग जाऊ नये तिनं? व्यवस्था करावं त्याची सगळं मस्त. ते निघाले की जे हरी करावं. कारण की ती कोणाची आहे? देवाची. पण तसं नाही केलं बुद्धीनं. चौघा आले, त्याच्या संगत निघाली. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे पाहुणे आहेत. कोणाच्या घरी आलेले? तुमच्या बुद्धीच्या घरी आलेले. हे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह हे काय आहेत? पाहुणे आलेले असते तर पाहुणे जात असते, तसे आलेले आहेत आणि जाणारे. असं त्याची व्यवस्था लावा का त्याच्या संग जावा? ती दुर्बुद्धी आहे. आणि परमात्म्याच्या ठिकाणी राहिली ती सुबुद्धी आहे, ती चांगली बुद्धी आहे, तिचं वैभव देव आहे. म्हणून जीवनमुक्त पुरुष सुख दुःख समान. काऊन की बुद्धी समान झाली, बुद्धी एक झाली, बुद्धी परमात्मा झाली. बुद्धीनं परमात्म्याला वरलं.
घरगी झाली पट्टराणी बळी वरी दे सावळे परमात्म्याला वरलं तिनं. आता सुख बी नाही राहिलं, दुःख नाही राहिलं. बुद्धीमध्ये मी सच्चिदानंद ब्रह्म असा अप्रोक्ष ज्ञान झाल्यामुळं सुख दुःख समान ज्ञानाचा उद्बोधित झालं ज्ञान. बघा, सामान्य ज्ञान नाही, विशेष ज्ञान झालं. मी आहे हे सामान्य ज्ञान आहे ज्ञान. मी आहे हे कोणतं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान आहे. पण मी सच्चिदानंद ब्रह्म आहे हे विशेष ज्ञान झालं. सामान्य ज्ञान अज्ञान घालवीत नाही, फाट अज्ञानाला पोषक येते. कोणतं ज्ञान? तुम्हाला तुमचं ज्ञान नाही का? तुम्हाला तुम्ही कळत नाही का? आता तुम्हाला कळतं मी आहे बसलेलो आहे असं ज्ञान नाही का तुम्हाला? आता मी आहे आणि आता बसलेलं आहे. महाराजांनी कहा कीर्तन आवडीची कोणा ठाव मला उठून जायचं. यायचं जे कीर्तन असतं जे थडग लागत यायचं, यायला दुसरं काही येतच नाही. यायने गप्पा माराव, हसवाव लोकायला गत गत काय असे पोट यायचं काय झाले पाहिजे, दुखले पाहिजे. आणि कीर्तन झालं की त्याला भुका लागल्या पाहिजे. असा हसाव कोणी? महाराज आणि खज 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 खज. त्याच्यासाठी कीर्तन असतं का? अरे कीर्तनात बोध व्हाव, कीर्तनात मी सच्चिदानंद ब्रह्म मुखी गावे हरीचे गुण ध्यानात घ्या. जगामध्ये या कलियुगामध्ये इतकं एक साधन निवडलंय संताने, कीर्तन. कोणतं साधन? कलियुगा माझी साधन तुमच्या हातात दिलं. कारण की बाकीचे साधन तुम्ही करू शकत नाही, म्हणून सोपं साधन कोणतं? सोपे भरे मामा सांगितले सांगती, सोपे भरे मामा सांगितले सांगती, सोपे भरे मामा सांगितले हाती हे बोलण्याचा
ध्यानात ह्या गोष्टी कीर्तनाला इतकं महत्व द्या की त्याच्या इतकं महत्वाचं काहीच नाही. कशा इतकं ह्या कलियुगात बरं कशालाच काय देऊ नका, महत्व देऊ नका. इतकं महत्वाचं आहे काय, जो कीर्तन ऐकतो त्याला 2 धाम 4 धाम करायचीच गरज नाही. कोण ऐकतो? ऐसा कीर्तन महिमा सर्व माझी वर्षी. ऐसा कीर्तन महिमा सर्व माझी वर्षी. धर्म भाविका शुद्धी केली काय वाट. शुद्धी केली काय वाट. धर्म भाविका शुद्धी केली काय वाट. शुद्धी केली काय वाट. कटाळू झाली चंद्रभागे वाळवंती. माझा ज्ञानराजा गोपाळाची लाजावा. कटाळू झाली चंद्रभागे वाळवंती. माझा ज्ञानराजा गोपाळाची कीर्तनाचा अंग होये अंग हरे रूप म्हणून अनंत बघा ओव्या भीमावलीने सांगितले. आपण आपल्याला विस्तार नाही करायचा त्याचा, आपल्या विषयाकडे यायचं. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. जीव नाही तो देव आहे असं अनुभूती येत असते. जीव नाही तो कोण आहे. आणि खरंच जीवाचं दर्शन म्हणजे देवाचं दर्शन. कोणाचं दर्शन? कुठं जीव दिसला की तो देव आहे. हे वास्तव आहे, हे खोट नाही. जो जो असल जीव जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग माझा निश्चित जाण हाच भक्ती आहे. म्हणून भूतिदेव म्हणून पूजितो अनंता. भूतिदेव सगळीकडे परमात्मा. जे जे जीव आहे तो परमात्मा आहे. कोण परमात्मा? जीव दिसला तर कोण दिसला? जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. तुझ्या ध्यानाच्या पार त्यासी नाही. तुझ्या ध्यानाच्या पार त्यासी नाही. आधी मोठी राधा आर करे देता. गाना विमानता जन्म घेणे. कोण? जीव ज्ञान स्वरूप आहे. जीव कोण आहे? हे जीव ते आहे का? जीव इंद्रिय आहे का? जीव प्राण आहे का? जीव मन आहे का? जीव ज्ञान आहे. तुम्ही कोण आहे? ज्ञान आहे. आणि मग जे ज्ञान आहे तो तो देव आहे. यत्र यत्र चैतन्यत्व तत्र तत्र देवत्व. जे चैतन्य आहे तो परमात्मा आहे, तो देव आहे. जेने तू कैसी देव ते चैतन्य स्वयंमेव. बिजा देव मानसी कोई हे जबंधन तेने होई. म्हणून सगळे जीव परमात्मा आहे. म्हणून जीवाच्या भेटीत देवाचं दर्शन. गरज नाही कोणीकडे जायचं देव पाहायला, देव धुंडायला आणि देव ओळखायला. जीवाचं दर्शन म्हणजे कोणाचं दर्शन? हा, देवाचं दर्शन. किती सुलभ सांगितलं संतांनी. म्हणून कोण्याही जीवाचा नगडो मशर वर्म वर्म परमेश्वर पूजनाचे. हे वर्म आहे परमेश्वर सगळ्यात. म्हणून कोण्याही जीवाचा मत्सर होऊ नये. काऊन की तो जीवाचा मत्सर करणं म्हणजे देवाची विटंबना करणं. देवाचा मत्सर करणं. कोणाचा? देवाचा. कोणाचा मत्सर करणं म्हणजे
जीवाचा, आणि जीव कोण आहे? म्हणून आजपासून जो जो दिसल जीव तो परमात्मा म्हणून नमन करावं त्याला. गरज नाही देवाकडे यायची. देवा जीवाच्या नमस्कारातच देवाचा नमस्कार झाला. त्यांना घ्या. फार महत्वाच्या गोष्टी. आता तुम्ही ध्यान देत नाही संतांच्या शब्दावर. संतांच्या शब्दाची पूजा करीत नाही तुम्ही. संतांच्या शब्दाला वंदन करीत नाही तुम्ही. एका जनार्दनी शब्दाची हा देव, शब्दाची गौरवा पूजा करू, शब्दाची गौरवा पूजा करू. एका जनार्दनी शब्दाची हा देव, शब्दाची गौरवा पूजा करू, शब्दाची गौरवा. शब्द हे संताने तुमच्याकडे पाठविलेले. अरे ते शब्द नाही, ते मूर्त वेद हे. जयाचे पिसाट शब्द सुखे म्हणून येती वेद. स्वदेह सचितानंद प्राण होती सुख दुःख समान. सकळ जीवाचा कृपाळ ज्ञान झाल्यामुळं, जीवन मुक्त अवस्था प्राप्त झाल्यामुळं सगळ्यावर कृपा. कोणावर? जसं वृक्ष असतो, ज्यांनी लागवड केली त्याला बी सावली देतो. त्याला बी काय देतो? सावली देतो. आणि ज्यांनी तोडायला कुणाला लावली त्याला काय देतो? हा, ते असं म्हणत नाही अरे त्यांनी लावलंय त्याला सावली देईल मी, आणि तुम्हाला तोडायला मी तुला ऊन देईल. असा भेद आहे का कोणाच्या ठिकाणी? वृक्षाच्या ठिकाणी. बघा, गाईच तहान भाजीचं पाणी असं आहे का? वाघाला तरी ते म्हणत नाही तू हिंसक आहेस, मी तुझी तहान भागविणार नाही, मी गाईलाच तृप्त करील, तू माझ्याकडे येऊ नको, असं पाणी म्हणतं का? भेद आहे का त्याच्याकडं? तसं जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी काय नसतो? भेद नसतो. सगळी एकच परमात्मा आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी भेद नसतो. म्हणून सुख दुःख समान. सकळ जीवाचा केवळ कृपा असती त्याच्याकडं. काय असती? कृपा. संताकडं काय असते? कृपा असते. आता बघा, माय बी असते, तिची बी कृपा असती, पण आपल्या लेकरापुरतीच असते, सगळ्यावर नसती. आपला नारायण, दुसऱ्याचं काट. आपल्या आणि कपाळा भरून नाही, आणि कपाळा भरून नाही, आणि कपाळा भरून नाही. आईच आहे पण फक्त लेकरापुरती. कोणापुरती? आपली याचा भोत चाटी. ते शंभर का असं पटापटा मुख्य घेतली आपली याचा काय साठी? भोत चाटी. आणि दुसऱ्याच काट. ते निर्मळ असू द्या, नटलेला असू द्या, गोरपान असू द्या, त्याला हात लावित नाही. आणि आपलं काळकुट गंगा जमुना वाहल्यात नाका. महा बाबा राजा हाय, वाकवांचा राजा आहे. ओ हा काय म्हणायचं तुम्हाला? चिमणा पेंड्या, तो पेंड्याच पाडणार. हा, चिलिया. हा, तुला नाही वाळून टाकील तर मला काय म्हण. म्हणून ध्यानात घ्या. पण संत जगाची माया आहे. कोणाची माय? जगाची कृपा आहे त्याच्याकडे. जगासाठी ते आलेले आहे. म्हणून सुख दुःख समान. सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोधित ज्ञान झालेलं असतं. म्हणून उपजताच ज्ञानी असतात ते ज्ञान उद्बोधित झालेलं विशेष ज्ञान असतं. आणि याचं ज्ञानच नसतं. ह्या
हे जे आहे ना हे कल्पित आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. हे त्याचा विषय नसतो, त्याचा विषय परमात्माचा असतो. जग हा त्याचा विषय राहिला. तसं कडबा हा तुमचा विषय नाही, हे बैलाचा विषय आहे. कडबा कोणाचा विषय? बैलाचा. तुमचा काय नाही, हा विषय नाही. तस ह्या जनावराचा देव हा विषय नाही. खाणे पिणे मस्त लोळणे हा त्याचा विषय. हा कोणाचा? ह्या बाकी तुम्हाला सोडून जे. आणि तुमचा विषय हेच जर असं खावा मस्त मजा मारा मुंबई करो जीवाची काय करा मुंबई करो हवे त्यावे सदा असावे हाची करी हाव संसारी. मग असं जर तुम्ही असता तर त्याच्यात तुमच्यात काय फरक आहे? तुमचा विषय परमात्मा असावा. काय विषय असावा? केवळ देव. बसले तरी देव, उठले तरी देव, उठी गेले तरी देव, चलायले तरी देव, बोलायले तरी देव. विषय बघा, जो ज्याचा विषय झालेला असतो त्याच्याबद्दल माणूस बोलत असतो. निगडीत काय झाला विषय ज्याचा जो झाला, ज्याचा विषय पैसा झाला, तो कुठं बसला तर कशाबद्दल बोलित असतो? केवढ्या झाली व सोयरी, केवढ्या लिखलो बोल बैल. हा साप्त्याला गेल की तुम्ही केवढे आलो पाकिट, ते कुठं बसू द्या तुम्ही. कशाबद्दल? पैशाबद्दल. बसला तरी पैशाबद्दल, उठला तरी पैशाबद्दल. म्हणजे पैसा वाचून त्याला काही सुचतच नाही. हे म्हणून बेरीज पैसा गुणिले पैसा भागिले पैसा उणे पैसा अधिक पैसा. म्हणजे सगळा हिशोब कशाचा आहे तुझ्याचा? कुणी कोण बी त्याला वजा बाकी करा पैसा, बेरीज करा पैसा, गुणाकार करा पैसा, भागिलं तरी पैसा. कलयुग में पैसा बना है भगवान, सब पैसे को मान. अल्लाह तू ही रे, अल्लाह तू ही रे. ज्ञाना घ्या सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा, केवळ भक्ती. नरदेह मिळून जर भक्ती नाही केली, बहुत सुकृती नरदेह लागला. तुम्हाला तिळतिळ पुन्हा जाता पडे. तरी हे बहुत जन्मी जोडे, नाम वाचेशी आतुडे समागम गडे. संताचा म्हणून ज्यांना घ्या फार सुकृताने पुण्याने मिळालेला नरदेह आहे. आणि जर भक्ती नाही केली तर अधोगती नाही. कारण की भक्त बघा, भक्ती केली तर मुक्ती मिळत. मुक्त व्हाल काय केल्यावर? भक्तीच नाही केली तर बद्ध राहतात. मुक्त कशाला होतात? नाही, भक्तीच मुक्त होण्यासाठी केली. म्हणून महाराज म्हणतात सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. भक्ती तेव्हा ठरत असती. त्या भक्तीत जर प्रेम असेल, काय असेल बघा. तुम्ही जगात आले तर केवळ प्रेमाने. कशाने आले जगात? प्रेमाने. आणि जर ते प्रेम परमात्म्यावर जर केलं तर तुम्ही मुक्त व्हाल. कोणावर प्रेम नाही का तुमच्याकडं? प्रेम नाही का? आहे, पण कोणावर करायले तुम्ही? खोट्या लोकांवर, मिथ्या लोकांवर. एक महात्मा आपल्या आश्रमात बसला होता, मांडी घालून ध्यान करू लागले. कवाड बंद होतं. एक खिडकी होती, त्या खिडकीतून एक पाखरू आत आलं. कशातून? पण ज्या खिडकीतून आलं ते खिडकीची सरलं, ते फिरू लागला.
बर्र. जाला पाहतो भीतीला टक्कर लागायची, पुन्हा पडायचं. घायाळ झालं. कोण? घायाळ झालं. ते फड वाजू लागलं. म्हणून महाराजाची मी समाधी मोडली. त्याने डोळे उघडले, पाहते तो घायाळ झाले. सारखं फिरायले आणि जी खिडकीतून आलं ती विसरलं. ते कुठून आलं ते विसरूनच गेलं. लागलं फिरायला. भीतीला टक्कर आलं. महाराज उठले आणि त्याला धरायला गेले. कशाला? की त्याला जिथून आलं तिथं नेऊन घालाव असं कोणाला वाटलं. ते जास्तच घाय बोललं ना. कोण गेलं मग तो घाय बोललं. ते महाराज धरायले तर ते जास्तच घाय राहिलं. म्हणून कोणी येत नाही महाराज लोकांकडे. काय बोलत येत ते आला कोणाकडं. आमदार आल्यावर जवळ बसते. मला हार घाला द्या म्हणते. मला इथं म्हणावं लागतं हार घाला महाराजाला. सांगावं लागतं महाराजाला काय घाला. त्याला लाज वाटते. कसा घालू काऊन? कोणाला लाज वाटते? जी आहे त्याला का जे रंडक आहे ते नाही. इथं हार घालायची लाज कोणाला वाटते? हे बी नाही कळत का तुम्हाला? त्याला वाटतं महाराजाला कशी माळ घालो आपल्या गाड्यात. काय नाही माळ नाही म्हणजे आपल्या कपाळाला नाही. आपण काय घालू नाही. आणि आमदाराला कसं जमतं? पुढं होते माणसे. मला हार घाल द्या, मला आदर सत्कार करायचा, श्रीफळ द्यायचं, द्यायला शाल द्यायची कोणाला. आणि आमदाराकडून काय मागायचं? काय नाही. आमचं ती संडासाचं बजेट द्या ना. आम्हाला काय बांधायचं? असं आमदाराने काय द्यायला याला? संडास. काय संडास? दुसरं काय देणार आहे ते? आणि संतांनी काय देणार? मुक्ती दिली तुला, मोक्ष दिला. म्हणून ध्यानात घ्या. दुःख समान सकळ जीवाचा, कृपा ज्ञानाचा, उद्बोध भक्ती प्रेमाचा. अरे जगात तो धन्य आहे. धन्याच्या जीवाची हरी रंगाचे, धन्याच्या गीतोची हरी रंगीनाचे. हरीच्या रंगात रंगलेला आहे. नाचत तो कशात? बघा, राजाची मुलगी लग्न झालं. मीराबाईचं काय झालं? थाटा माटात लग्न केलं. राजाची मुलगी, तो मुलगा बी राजा. पण मीराबाई घुंगर बांधायच्या
कृष्णाची मूर्ती पुढे उभी ठेवायच्या आणि खुशाल नाचायच्या. अशी जी नवरी आहे किंवा केलेली बायको आहे कोण स्वीकारील? हा, टाकून दिलं, तू लागत नाही मला, तुला रस्ता कळणं लोक कळणं आणि तू खुशाल पायात घुंगर बांधून काय करायली? नाचायली. चालत नाही मला. तो माझ्यासारखं वागाव. कशासारखं वागाव? माझ्यासारखं. मला जे आवडत, मला जे मान्य आहे, मी जसं सांगत तसं तो ऐकाव. ती म्हणेल मला एकच मान्य आहे, कृष्ण मान्य आहे. मी कृष्ण पिशी आहे, मी जग पिशी नाही, नवरा पिशी नाही. मी कोणाचं पिसळ लागलेलं आहे? मला कृष्णाचं पिसळ लागलेलं आहे. म्हणून त्यांनी तिला काढून दिलं. बापाकडे आली तर तेच मीरा व्हायचं. बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू. बघा मीरा आहे ती. आज तिचं आपण चिंतन करतो कोणाचं. हा, आणि एक दुसरी एक घुंगर बांधून नाचणारी आहे का नाव तुम्हाला माहित? नाही माहित नाही. इतके कस काय तुम्ही रामराज्यात जगायले? याला असेल भगवान ना सांग तुम्ही पाटील पाटील नाही तुम्हाला माहित नाही, तुला असं माहित. अरे तो ध्यानाचा ठुज आहे ना. बाकी जावा होईल जावा होईल. विठाला विठा घ्याले लोक नाव घ्यायला तिचं. आता मीराबाईचं नाव कसं घेतलं? फटकन दिसी. आणि त्या पाटलिनीच येत बाजूलाच पाहिला. माझ्याकडे पाहिलं इतकं काय केलं वाईट तिनं. म्हणून ध्यानात घ्या, ती बी नाचायली. कशासाठी? पैशासाठी. कशासाठी नाचायली? हा, नाचायली पण पैशासाठी. अरे विटंबना आहे, आपली गेली तिची. ती जर देवासाठी नाचली असती आलो किती जीवन जगली असते. म्हणून ध्यानात घ्या, धन्य जगी तोच एक. जगात तो धन्य हरीच्या रंगात जो रंगला नाहून गेला. अरे संसारात काय रंगता दादा? शेंबडात शेंबूड अंगाला लावला आणि रंगली कशाने? कट पातळ असा मस्त लावला. कशाला? की म्हातारं नाही का रंगलं? हा, जोरात त्याला फेकता येत होता तर फेकता आलं, पण हातच मुकलं ना त्याला. छट पडायला मग रंगलं ती. चम 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 काय चम 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 काय सगळ्या माशात बसल्या. पुन्हा नाकात काय नाकात शिरायला हाणता येईना त्याला. रंगलं ते पण कशाने रंगलं? चांगलं आहे का? धन्य आहे का नाही ते? धन्य धन्य आहे का नाही ते? तसे संसारात जे रंगलेत शंभरात रंगलेत. हे कशात रंगलेत? तुम्हाला वाटत नाही का रंगले नाही तुम्ही? हा, वाटत नाही. अरे शंभूडच येते घाण येते संसाराच्या अंगी. अवघीच व्यसने सगळे व्यस्त जे असते ती. म्हणून ध्यानात घ्या, परमात्म्याच्या रंगात रंगा. कोणाच्या? हरिरंगी रंगा माणसाने. धन्य जगी तोची हरिरंगी. नाचे राम कृष्ण वासुदेव सदा सुमरेवचे. राम कृष्ण वासुदेव अंतकरणात सतत देवाचं स्मरण. कोणाचं स्मरण? अखंड देवाचं चिंतन, अखंड देवाचं स्मरण. म्हणून वाणीतच राहिला नाही रामकृष्ण तर अंतकरणाचं स्मरणाचा विषय झाला. कोणाचा? केवळ अंतकरणातच रामकृष्ण वासुदेव अखंड स्मरण. महाराज मग त्याला काही आवडत नसेल का हो इकडं? विषय विराट दया नाही अपर. विषय विराट दया नाही अपर. विषय
आसक्त नाही, विषयी विरक्त जया नाही अपपर. मी माझं नाही राहिले त्याच्या ठिकाणी. विषय फक्त परमात्मा. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. त्या पांडुरंग जाणे पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्ने अशी अवस्था तयार झाली. म्हणून विषयी विरक्त जया नाही अपपर. अपपर भाव राहिला नाही. हे सर्वस्व वासुदेव, सर्व हे विश्वची माझे घोर. ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. चर असो की अचर असो, त्या चराचराला अधिष्ठान मी आहे. हे माझ्यावर जेथून चराचर हरिशी म्हणजे हे असणार. चर असो की अचर असो त्याचं अधिष्ठान मी आहे. चराचर माझ्यावर मिथ्य प्रतीला आलं. म्हणून विषयी विरक्त जया नाही अपपर. संतुष्ट कसा येतो? संतुष्ट. काही मिळो न मिळो, काही त्याच्या अंतःकरणात उमटत नाही. त्याची संतुष्ट सर्वदा व्यापक निर्धार. असा निर्धार मीच व्यापक आहे. जिकडं तिकडं मीच भरलेला आहे. माझ्याहून काहीच नाही असा अद्वैत खरा तो धन्य जगी तोच एक. महाराज त्याला अहंकार होता सर. इतकं कळालं तर, इतकं कळालं त्याला, असं कळालं त्याला, तर मग त्याला त्या जाणीवेचा काय आला असेल? नाही नाही जाणीव जाणीव शाणीव बोध साडोनिया दूरी. जाणीव शाणीव बोध साडोनिया दूरी. जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया. ओझे ते जाणीव बी नाही आणि शहाणीव बी नाही. म्हणून बघा, जाणीव काय जाणायचं, कोणी जाणायचं, काय जाणायचं, कशाला जाणायचं? अरे जाणणं त्याचं स्वरूप आहे, कोणाला जाणायचं. म्हणून जाणीव. शहाणीव काय? शहाणपणा स्वीकारित नाही कोणता शहाणपणा. अरे तोच झाला सगळा. पूजा तो, पूजेत तो, पूज्य तो, सगळा तो झाला. कोणाची पूजा घेईल, कोण त्याची पूजा करील, सगळा तो झाला. पूजा बी तो, पूजक बी तो, पूजा करणारा बी तो, त्रिपुटीच राहिली नाही. म्हणून काहीच राहिले नाही त्याच्याकडं. शून्य झाला नाही. शून्य बी नाही, नाही असं म्हणायचं बी नाही. महाराज मग असा झाला तो, त्याच्याकडं शहाणीव नाही, जाणीव नाही. मग तसा कसा वागत असेल हो संसारात तो? महाराजांनी सांगितलं कसा राहतो तो संसार ह्या जगात, कसा नांदतो ह्या जगात, कसा राहतो जगात. जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया जरी वस्तीकर वर्त तसे संसारी. जसा वस्तीकर आला संध्याकाळी राहिला, प्रातःकाळी उठून गेला. गंध नाही त्याच्या अंतःकरणावर त्या गावाचा, त्या गावातल्या लोकांचा, त्या गावातल्या भानगडीचा काय नाही त्याच्यावर. वस्तीकर आहे ना तो. कोण येतो? हा, तुम्ही बी कोण आहे? तुम्हाला राग येतो म्हणल्यावर काय हा उठी करू येत तुम्ही कसे येत? तुम्हाला राग येतो? नाही नाही, आम्ही मूळचे येत या गावातले वतनदार. सांगा तुम्ही कोण वतनदार या गावातले? सगळे गुढे करूच येत ना, आलेलेच येत ना. पण गुढे करू म्हणल्यावर
आम्हाला काय म्हणता तुम्ही गुढी करू. खरंच नाही का तुम्ही गुढी करू बिचाराने वस्ती कर प्रात काळी आला वस्ती कर आला आणि उठून या काही नाही त्याचा गंध उमटला नाही अंत्य करणार तसा तो व्यवहारात राहत असतो आले राहिले आणि जगाला सुगंध दिला जगाला गंध दिला आपण आनंद एक महात्मा होता एवढा महात्मा होता कोणी त्याच्याकडे गेला ती हसत याचा बाहेर त्या आश्रमाच्या बाहेर यायचा तर प्रसन्न होऊन हसतच यायचा जीवनभर महाराजाने तेच काम केलं जो येईल त्याला प्रसन्न करायचं त्याच्या लक्षात आणून द्यायचं जर बसला ना ऐकायला तर तो आनंदी होऊनच जायचा आणि तो म्हणायचा समाधान झालं माझं महाराजांचं दर्शन झालं माझं काय झालं समाधान झालं बरीच शिष्यमंडळ महाराजाचं आणि ज्या दिवशी देह ठेवायचा आदल्या दिवशी महाराजांनी सांगितलं फुलझाडं आणा शिष्यमंडळ फुलझाडं आणली बॉक्सच आणले फुलझाडाचे फटाकडे आणा काय ना बॉम्ब आणा सगळे आणले त्यांनी मस्त मला स्नान घालू नका माझी अंतिम इच्छा आहे माझं ऐका शिष्यमंडळी मला काय घालू नका मला असंच उचला की सरणावर नेऊन घाला कोण म्हणलं महाराज म्हणले महाराजांनी मागितलंच का काही नाही मला स्नान नाही काय नाही लागत माझा देह पडल्यानंतर असंच उचला आणि कुठं नेऊन ठेवा सरणावर आणि त्याला अग्नी द्या आणले लोकांनी आदल्या दिवशी आणून दिलं महाराजांनी कपड्याच्या आतून बॉम्ब कपड्याच्या आतून ते सुरसुऱ्या हे सगळे घातले फटाकडे ते फुलझाड कुठून वरून कपडे घातले आणि मग महाराजाचा देह पाळला सगळ्या संत मंडळीनं मिरवणूक काढली दिंडी काढली महाराजाला सरणावर नेऊन घातलं अग्नी दिला आणि अग्नी दिल्याबरोबर आधी चर्चा झाली होती पहा काय महाराजांनी आनंदित राहिले समाजाला आनंद दिला पण शेवटी पडावंच लागलं का नाही हा शेवटी देह सोडावंच लागला ना हा म्हणून असे विचारू लागले असा विचार करू लागले अग्नी द्याला ना अग्नी पेटल्या बरोबर फुल झाडात कशातून लोक म्हणजे पहा हसायले लोक पहा जे गुंकले होते दुःख करू लागले हसायला फटाफट फटाकड्या वाजायला रे बापणी बॉम्ब वाजायले हसायले कोण हसायले लोक हसायले जीवनभर हसीलं देह ठेवला तरी समाजाला प्रसन्न केलं हे अलौकिक जीवन म्हणावं म्हणून महाराज म्हणतात म्हणून असे जे महात्मे असतात देह असताना बी जगाचं कल्याण केलं आणि देह ठेवला तरी जगाचंच काय कल्याणाची काळजी वाहत देह ठेवला ढोबार महाराज म्हणतात एका जनार्दनी